केंद्रातील विविध योजनांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्घाटन 62,000 कोटींची या उपक्रमाअंतर्गत तरतूद। उपक्रमात प्रामुख्याने युवक शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकता या विकासावर भर। गौतमी पाटीलवर कारवाई करायची की नाही, चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना फोन। डीसीपींना सूचना देताना चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल। कार रिक्षा अपघात प्रकरणी रिक्षा चालकाच्या मुलीनं चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। गौतमी पाटीलच्या कारनं अपघात झाल्याच्या प्रकरणासंदर्भात पोलीस एक विशेष अधिकारी नेमणार। अपघात झाल्यावर क्रेन कुणी बोलवली, कुणी फोन केला याचा तपास होणार। सर्व तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखवला जाणार। अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस। 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या गाडीच्या अपघातात रिक्षा चालक जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांकडून गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी। पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा गोळीबार। दसऱ्यानिमित्त सोने वाटपाच्या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार। 2 पिस्तुलांचं पूजन आणि हवेत गोळीबाराचा व्हिडिओ समोर। अमरावतीतील उड्डाणपुलावर लागले आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर। सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक। आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावून दंगे करण्याचा कटकारस्थान। अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप। पुन्हा निलेश गायकवाडच्या पासपोर्ट प्रकरणात चौकशी। माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांची 3 पथकं अहिल्यानगरमध्ये। पथकाकडून पासपोर्टवर असलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी। गायकवाडच्या साथीदारांसह पत्नी आणि मुलाच्या पासपोर्ट संदर्भात चौकशी होणार। नागपुरात आजपासून काँग्रेसची 2 दिवसांची कार्यशाळा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन। नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे मार्गदर्शन करणार। कागदी बॉन्ड पेपर राज्यात बंद। यापुढे ई बॉन्डवर ऑनलाईन पद्धतीने व्यवहाराची नोंद करता येणार। कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या ई स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल।